येतं, जो तो त्याचं पळा 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 पळा. 10 पैशाची बाटली 10 रुपयाला तुम्ही विचार करा ना साहेब. पाणी तुम्ही आम्ही खराब केलं, संडासचं पाणी पाण्यात सोडलं, कारखान्याचं पाणी पाण्यात सोडलं, ड्रेनेजचं पाणी पाण्यात सोडलं, मेलेल्या माणसाची राख बी टाकून दिली पाण्यात. तुमच्याकडे कुठे टाकते? मेलेल्या माणसाची राख कुठे टाकते? पाण्यात, वावरात टाकते काही ठिकाणी. चांगली गोष्ट आहे. मी तर म्हणतो उघडी बी टाकू नये. माझं मत, खड्डे करून टाका आणि झाड लावा, त्याच्यात एक झाड लावा, एक खड्डे करा त्याच्यात टाका, झाड लावा. आठवण बी राहती, झाड बी लागतं. माझी आई वारली तर मी नाही पाण्यात टाकली, 5 खड्डे केले, 5 खड्ड्यात थोडी थोडी टाकली, त्याच्यात 5 झाडं लावले. आईची आठवण राहिली, नेऊन टाकायचे, 500 वाचले. हबा तुम्ही अशी मेलेल्या माणसाची चिमूटभर राख घेतली, गिलासभर पाण्यात टाकली आणि एखाद्या मावशीला प्यायला दिली, पी बाई तो आहे नवऱ्याचं आहे, पेईन का? नाही प्यायचं. मग लोकांच्या पाण्यात पोतं भर कसं काय नेऊन टाकी ते हरामखोर? नाही टाकावं ना. मग आता एकच इलाज आहे, आपण जगाचं पाणी चांगलं करू शकत नाही, पण आपल्या गावचं पाणी आपण चांगलं करून पिऊ शकतो. म्हणून ग्रामपंचायतनं गावातल्या लोकांना चांगलं पाणी द्यायचं, झाडं लावायचे, चांगलं पाणी द्यायचं, पोराला शिक्षण संस्कार द्यायचे, स्वच्छता, गटार बंद पाहिजे. घरातला एक बी माणूस बाहेर संडासला नाही गेला पाहिजे, एक बी गावातला. आता बऱ्याच ठिकाणी झाले, पण अजून जातेच लोक. अहो 400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजाकडे शौचालय होतं महाजिजाऊकडं. आम्ही पागल. माझा तर अंदाज आहे, तुम्हाला खोटं वाटेल कदाचित, माझं तर म्हणणं असं आहे, रामाकडं पण शौचालय होतं, कृष्णाकडं पण होतं, रावणाकडं पण होतं, पण आपल्याला ते कळलं नाही, आपल्याला कोणा सांगितलं नाही, त्याचं महत्त्व आपल्याला कळलं नाही. नाही तर तुम्हाला रावण माहिती आहे कसा होता? ते 10 तोंड आहे का नाही रावण? एका हातात धोतर, एका हातात डबडं. रावण चालला संडासला, असा असन का? असं असन नाही. मग ते संडासला जात नव्हते का? म्हणजे याचा अर्थ घरी व्यवस्था. तुम्ही बघा, श्रीकृष्ण भगवंताच्या हातात कायम सुदर्शन चक्र आहे, मग दुसऱ्या हातात का डबडं घेऊन जात असते ते? हे साहेब ऐकायला जरी विचित्र वाटलं, पण अभ्यास केला पाहिजे. असं असूच शकत नाही. म्हणजे त्यांच्याकडे सुद्धा शौचालय होतं. आपली द्रौपदी, सीता, द्रौपदी माहिती आहे ना महाभारतातली, बाहेर संडासला जात असेल का रस्त्याला, दुर्योधनाला उठून उभं राहिली असं. अरे काय पागलाचा बाजार आहे. असं नसन, असं नसन तर मग कसं असन? हे समजून घ्यायचं आहे आपण. म्हणून प्रत्येक माणसानं शौचालय वापरलं पाहिजे. त्यातल्या त्यात महिला मंडळ, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, 1 मिनिट उशीर करायचा नाही लघवीला संडासला, 1 मिनिट. आणि मग उशीर नाही करायचा तर तुमच्या घरात सोय पाहिजे ना. रात्र आहे, पाऊस चालू आहे, उशीर होईल, घरी माणसं नाही, उशीर होईल. म्हणून घरात पाहिजे. या जगात 84 लाख जीव आहे. कावळा, उंदीर, पाल, ससं, डायनासोर, वाघ, हत्ती, कोणीच उशीर करीत नाही.